अध्यात्म रामायण युद्धकांड त्रयोदश सर्ग अयोध्या प्रस्थान मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, नंतर सहस्त्र नेत्रधारी इंद्र, यम, वरुण, कुबेर, वृषभवाहन, महातेजस्वी शंकरदेव, मुनी, सिद्ध, चारण यांचे सह ब्रह्मवेत्यामधील श्रेष्ठ ब्रह्मदेव, पितर, ऋषी, साध्य, गंधर्व, अप्सरा आणि नाग हे सर्व उत्कृष्ट अशा विमानातून अवतरले हात जोडून प्रभू परमात्मा श्रीरामांची स्तुती करू लागले। हे रामा, तुम्हीच सर्व लोकांचे कर्ता, सर्वांचे साक्षी, केवळ विज्ञान स्वरूप असून वस्तूमधील आठवे वसू आणि रुद्रांमधील भगवान शंकर आहात। तुम्हीच सर्व लोकांचे आदि कर्ता असून चतुर्मुख ब्रह्मदेव असून दोन अश्विनी कुमार या तुमच्या नागपुड्या, तर चंद्र सूर्य तुमचे दोन नेत्र आहेत। सर्व लोकांचे उत्पत्ती स्थान आणि अंत तुम्हीच की आहात। तुम्ही नित्य एकमेव आणि सदोदित, नित्य सुंदर, नित्य बुद्ध, नित्य मुक्त, निर्गुण आणि द्वैत रहित आहात। हे रामा, जे लोक तुमच्या मायेने आच्छादित आहेत त्यांना तुम्ही मनुष्य रूप वाटता। जे सदैव तुमच्या नामस्मरणी मग्न असतात त्यांना तुम्ही चैतन्य स्वरूप भासता। आमच्या तेजासह आमचे रावणाने हरण केले होते, तोच दुष्ट रावण आज तुमचे कडून मारला गेला, त्यामुळेच आमचे स्थान आम्हा पुन्हा प्राप्त झाले आहे। अशा प्रकारे देवगण स्तुती करीत असताना प्रत्यक्ष पितामह ब्रह्मदेव नम्र होऊन सत्यमार्गी श्रीरामांना या प्रकारे म्हणाले। ब्रह्मदेव म्हणाले, हे रामा, चराचराच्या स्थितीचे कारण असणारे अध्यात्म लोकांकडून सदैव हृदयी ध्यान केले जाणारे, त्याज्य आणि ग्राह्य या द्वंद्वांनी रहित, सर्वांच्या पलीकडे असणारे, एकमेव अद्वितीय अस्तित्व रूप, सर्वांच्या हृदयी वसणारे आणि साक्षी स्वरूप असे तुम्ही विष्णुदेवांना मी नमन करतो। निश्चयात्मक बुद्धीने प्राण आणि अपान यांना हृदयी निरोध करून संशयाचे बंधननी विषय वासनांचे समूह नष्ट करून जे मोह रहित असणारे संन्यासी ज्या ईश्वरास पाहतात, अशा त्या रत्न किरीटधारी आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा रामा, तुम्हास मी वंदन करीत आहे। मायेच्या अतीत लक्ष्मीपती, सर्वांचे आदी कारण, जगाचे उत्पत्ती स्थान, प्रमाणा पलीकडील मोहनाश करणारे, मुनिजनास वदनीय, योगींच्या ध्यानाचे ध्येय, योग मार्गाचे प्रवर्तक, परिपूर्ण लोकांना आनंदित करणारे, सुंदर असणारे अशा श्रीरामांना मी वंदन करतो। जे आसक्ती रूप नास्ती रूप, जे अस्ति रूप नास्ती रूप अशा दोन्ही प्रतीतींनी रहित शंकरादी योगपरायण लोक ज्यांच्या पदकमलांचे पूजन करतात, जे नित्य शुद्ध बुद्धनी अनंत आहेत, ज्यांना ओंकार हे नाव दिले जाते आणि जे सर्व असुरांना दावानलाप्रमाणे आहेत, अशा श्रीरामांना मी वंदन करतो। हे रामा, तुम्ही माझे स्वामी आहात, माझे प्रार्थनेप्रमाणे सर्व कार्य करणारे आहात। तुम्ही देश कालादी परिमाणांनी रहित, तुम्ही लक्ष्मीपती माधव स्वरूप असून सर्व विश्वास धारण करणारे आहात। तुम्ही भक्तीने प्राप्त होणारे असून तुमच्या रूपाचे ध्यान केले असता
तुम्ही संसाराचा नाश करता आणि योगाच्या अभ्यासाने शुद्ध झालेल्या चित्तात तुम्ही विहार करता. लोकसमूहांचे तुम्ही आदी आणि अंत आहात. तुम्ही सर्व लोकांचे परमेश्वर असून लौकिक परिमाणांनी तुम्ही कळून येणारे नाही. भक्ती, श्रद्धा आणि भाव यांनी युक्त असणाऱ्या माणसांकडूनच तुम्ही भजन करण्यास योग्य आहात. तुम्ही नीलकमलाप्रमाणे श्यामवर्णी असून अशा तुम्हास सुंदर मी श्रीरामांना मी वंदन करतो. हे लक्ष्मीपते, तुम्ही प्रत्यक्ष इत्यादी प्रमाणांच्या पलीकडील मानरहित आहात. मायेत आसक्त असा कोणता पुरुष तुम्हास जाणण्यास समर्थ होईल? तुम्ही मुनिजनांना प्रिय पूज्य वृंदावनी तुम्हा सर्व देव समूहांनी वंदन केले होते, तरी शंकरादी देवांना तुम्ही वंदनीय आहात. तुम्ही सुखाचा कंद आहात. अशा रामा, तुम्हास मी वंदन करीत आहे. नाना शास्त्रे आणि वेद यांचे समूह यांचे प्रतिपादन करतात, जो नित्य आनंद स्वरूप असून निर्विषय ज्ञान स्वरूप आणि अनादी असे तुम्ही आहात. माझे कार्यास्तव तुम्ही मनुष्य रूप धारण केले. पाचूप्रमाणे श्यामल वर्णी मथुरेचे स्वामी असणाऱ्या श्रीरामांना मी वंदन करतो. भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण करणारे ब्रह्मज्ञान पूर्ण असे ब्रह्मदेवांचे हे आदि स्तोत्र जो कोणी श्रद्धा संपन्न मनुष्य या पृथ्वीवर पठन करतो आणि श्यामवर्णी राम या ईश्वराचे ध्यान करतो, तो ध्यान करणारा सर्व पातकांपासून मुक्ती पावतो, मुक्तच की होऊन जातो. लोकगुरु अशा ब्रह्मदेवांनी केलेली स्तुती ऐकून जानकीस घेऊन साक्षात अग्नी प्रकट झाला. ती सीता तेजपुंज होती. तिची कांती निर्मळ आणि अरुणाप्रमाणे तांबूस होती. तिने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली होती आणि ती दिव्य अलंकारांनी विभूषित होती. सर्ग 13 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरी ओम तत्सत.